आज आपण जाणार आहोत भारताच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील एका वेगळ्याच दुनियेत. इथं फक्त डोळे दिपवणारं सौंदर्यच नाही, तर काही प्राचीन रहस्य आणि न लिहिलेले नियम सुद्धा दडलेले आहेत. ही एकच ओळ, एका भयानक अनुभवातून मिळालेला हा धडा, हेच खरं तर त्या अदृश्य जगात वावरण्याची गुरुकिल्ली आहे. एक असं जग जे आपल्या नेहमीच्या वाटेच्या जरा पलीकडे आहे. तर ह्या अज्ञात जगातला आपला प्रवास एका अशा घटनेने सुरू होतो जिथे आदराचा एक महत्त्वाचा नियम मोडला जातो आणि त्याचे परिणाम खूप गंभीर होतात. विचार करा, नवीन वर्षाची रात्र आहे, सेलिब्रेशन सुरू आहे आणि त्याच उत्साहात ट्रेकिंग ग्रुपमधले काही सदस्य त्याच शक्तींना आव्हान देतात ज्यांच्याबद्दल त्यांना आधीच सावध केलेलं असतं. त्यांच्या या आव्हानाचे परिणाम लगेचच दिसू लागतात आणि ते खूपच भयंकर असतात. आधी एक व्यक्ती गायब होते आणि मग अनाकलनीय घटनांची एक मालिकाच सुरू होते. आणि हे इथेच थांबत नाही. तब्बल 1 महिना तो भाऊ त्याच्या दारावर सतत कोणीतरी ठोठावतंय, कोणीतरी त्याचं नाव घेतंय, पण बाहेर पाहिलं तर कोणीच नाही. विचार करा किती भयानक असेल हे. तर या पर्वतांमध्ये फक्त असा थेट संघर्षच होतो असं नाही. त्यांचे नियम लागू करण्याचे किंवा म्हणा त्यांची उपस्थिती दाखवण्याचे इतरही काही मार्ग आहेत. त्यातलाच एक म्हणजे अलौकिक शक्तींकडून होणारी दिशाभूल. आता पुढची घटना समजून घ्यायची असेल तर आधी चकवा म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं. चकवा म्हणजे माहितीये का, आपल्या लोककथांमध्ये सांगतात एक अशी स्थिती जिथे एखादी अदृश्य शक्ती मुद्दामहून एखाद्याला रस्ता चुकवते, तासनतास गोल गोल फिरवते. असाच एक अनुभव एका ग्रुपला एका खडतर ट्रेक दरम्यान आला. ते पूर्णपणे हरवून गेले होते. अक्षरशः तासनतास फिरूनही परत त्याच ठिकाणी येत होते. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपली काहीतरी चूक झाली आहे. आणि जेव्हा त्यांनी त्यासाठी क्षमा मागितली तेव्हाच त्यांना मार्ग सापडला. पण थांबा, या शक्ती नेहमीच धोकादायक किंवा त्रासदायक असतात असं मुळीच नाही. कधीकधी जेव्हा आपण त्यांच्याप्रती आदर दाखवतो तेव्हा त्या रहस्यमयी रक्षकांच्या रूपातही समोर येतात. आणि हे रक्षण पण ना 2 वेगवेगळ्या रूपात अनुभवायला मिळतं. एक म्हणजे एखादा मार्गदर्शक जो अचानक कुठून तरी येतो, मदत करतो आणि तसाच गायब होतो. आणि दुसरा तर त्याहूनही विलक्षण, एक वायुरूप शांत रक्षक. एका ट्रेकरचा अनुभव तर अंगावर काटा आणणारा आहे. तो सांगतो की एक उंच पारदर्शक आकृती त्याच्या बाजूने चालत होती आणि गंमत म्हणजे सोबतचे कुत्रेही भुंकले नाहीत. ती फक्त शांतपणे चालत होती आणि एका क्षणी नाहीशी झाली. तर मग हे जे काही भीतीदायक आणि कधीकधी विस्मयाकारक अनुभव आहेत, या सगळ्यांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. ह्या प्रदेशात फिरण्यासाठी काही नियम आहेत, एक आचारसंहिता आहे. आणि ही आचारसंहिता काही भीतीवर आधारित नाहीये. उलट ती नम्रता आणि सहअस्तित्वाचा एका खोल जाणीवेवर आधारलेली आहे. पहिलं म्हणजे त्यांचं अस्तित्व मान्य करा, त्यांना आदर द्या, चूक झाली तर माफी मागा. अगदी सोपं आहे. म्हणजे शेवटी काय, तर ह्या फक्त काही भूताकितांच्या गोष्टी नाहीत. ह्या कथा आपल्याला आपल्या जागेची शक्तिशाली आठवण करून देतात. हे जग, हा निसर्ग आपल्या कल्पनेपेक्षा खूप जुना आणि खूप जास्त रहस्यमय आहे. आणि मग शेवटी एक प्रश्न उरतोच की या ज्या अदृश्य शक्ती आहेत, ज्या कधी मार्गदर्शन करतात तर कधी आपली परीक्षा पाहतात, त्या नक्की आहेत तरी कोण? त्यांचं खरं स्वरूप काय आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?